विठ्ठल 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 विठ्ठल
द्वादशीला एकादशी करायची. असा जो काही दिवसाचा गणित मांडत असताना कमी जास्तीपणा येतो, त्या कमी जास्तीपणा आलेला भरून काढण्याकरता दर 2.5 वर्षाला, पावणे 3 वर्षाला 1 महिना बाजूला पडतो. जसं आपण हात उचलून पैसे ठेवतो की बाजूला खर्च न करता, असू दे असू दे केव्हा तर लागतील तेव्हा तर लागतील, तसे ते साठवून ठेवलेले पैसे एक एक दिवसाची तिथी नाही, वेळ घटिका 2-2 तासाची 3-3 तासाची घटिका मागं परत गेली, दिवसाची घटिका मागं परत गेली, ती एकत्र करून गोळा झाली, त्याचा झाला मलमास. ह्या नावाच्या महिन्याला खरं नाव आहे मलमास. त्या मलमासाचं वैशिष्ट्य सांगत असताना त्याच्यामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. उदाहरणार्थ, कुणाचं घराचं पायाभरणी करायची, कुणाच्या घराचा प्रवेश करायचा आहे, कुणाचं लग्न ठरवायचंय, कुणाचं लग्न करायचंय, नवे नवे मुलगी बघायचा सुद्धा कार्यक्रम ह्या महिन्यात घेतला जात नाही, अशुभ मानले. सगळ्यातनं थोडं 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 शिल्लक आहे असल्यामुळे याला शेष म्हणतात. आणि त्याच्यामुळं याचा अंगीकार कोणी करत ते झालं नाराज. मलमास 12 महिन्याला, चैत्रापासून ते फाल्गुनापर्यंत 12 महिन्याला 12 महिन्याची अधिष्ठान देवता आहे. 12 महिन्याला 12 महिन्याची अधिष्ठान देवता. त्या महिन्याला कुणीच तयार होईल, अंगीकारच करणार. ते रुसलं आणि ते रुसून गेलं परमात्म्याकडे. परमात्मा शेषशाही क्षीरसागराच्या ठिकाणी बसलेले आणि ते देवापुढे रडू लागले. काय देवा म्हणते, सगळ्या सृष्टीचा करता धरता तू, दयापासून सकल महिमंडळ झाले, पल्लवीचा राणा नये आनंदना श्रुतीशी, सगळ्या सृष्टीचा करता धरता तू परमात्मा असलेला. माझी उत्पत्ती कुणी केली? तूच केली. तिथीचा घोर कुणी घातला? तुम्हीच घातला. सूर्यमंडळ कुणी मांडलं? तुम्हीच मांडलं. माझी जर काही उत्पत्ती तुमच्यापासूनच आहे, तर माझा एवढा त्याग का? नुसता त्याग नाही, तिरस्कार करू लागला असताना माझा एवढा तिरस्कार कशा करता? काय झालं? मग कुणी माझ्या ठिकाणी काही शुभ कार्य नाही, काय नाही, मला तुम्ही चांगलं म्हणत नाही, मला मलमास म्हणतात. आता मलमास म्हणजे काय चांगलं नाव आहे का? मल म्हणजे मळ, चांगलं नाव आहे का? तुझी काय इच्छा आहे? काय नाही, मी तुम्हाला शरण आलो, तुम्ही माझा अंगीकार करावा आणि माझा उद्धार करा. मग परमात्म्याने त्या मलमासाला आपलं स्वतःचं नाव दिलं. त्याचं नाव दिलं पुरुषोत्तम. पुरुषा माझी उत्तम. सगळ्या महिन्यामध्ये तू सगळ्यापेक्षा उत्तम असशील वरदान दिलं. नुसतं एवढ्यावरच नाही भागवलं. अरे जा, तुझा सगळा समाजाने तिरस्कार केला ना, मी तुला वरदान देतो. तुझ्या ठिकाणी जो कोणी भगवत भक्ती करल, जो कोणी भगवत नामचिंतनाचा अट्टहास करल, जो कोणी दान धर्म करल, जो कोणी अनुष्ठान करल, त्याला इतर महिन्यामध्ये फलश्रुती आहेच, नाही असं नाही. पण तुझ्या ठिकाणी जर का कोणी करत असल तर त्याला मी त्याच्यापेक्षा जास्ती फळ देईल. अधिकस्य अधिकम फलम म्हणलेलं आहे. तुला त्या महिन्यामध्ये जास्ती फळ देईल. आशीर्वाद दिला, त्याला वरदान दिलं. तेव्हापासून या मलमासाला पुरुषोत्तम मास म्हणू लागले. काही साधक बाधक लोक त्याला अधिक महिना म्हणू लागले आणि तुमच्या आमच्यासारखी इडी गाबळी धोंड्याचा महिना म्हणू लागले. धोंड्याचा का? आम्हाला जावयाला धोंड्याचा वाण दिला म्हणजे फळ जास्ती मिळतं असं म्हणते, म्हणून तुमचा मित्र आले नाही. विठाला धोंड्याचा महिना म्हणतात. असो,
ह्या महिन्यामध्ये कृष्ण भक्तीला फार महत्व दिलं. तुलसी अर्चन करावं, जेवढं जमल तेवढं करावं, सहस्रनामाचे पाठ करावे. महाराज आम्हाला सहस्रनाम येत नाही, आम्ही काय म्हणायचं? ज्ञानोबाऱ्याचा गुरुमंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काह्या. अरे तुला सहस्रनाम येत नाही ना, काही म्हणू नको, द्वादश अक्षराचा मंत्र जप कर. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणावं. कृष्ण देवाला, भगवान कृष्णाला तुळशी अर्चन करा. नाही नाही लय मोठ आहे. द्वादश म्हणजे 12 अक्षर घोकायची. आजचा जमाना बघितला तर नुसता असा फटाक 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 करणारा, बोटावर चालणारा जमाना. 12 अक्षर तुकोबरा म्हणतात, ते सुद्धा म्हणू नको. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. नाही हो, ते सुद्धा 12 अक्षर आहेत. आम्हाला सोपं सांगा. तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी विठ्ठल. 3 अक्षराचा मंत्र सांगितला. 3 अक्षरांनी विठ्ठल 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 म्हणत जरी सुद्धा तुळशी अर्चन केलं तरी सुद्धा त्या महिन्यामध्ये फलश्रुती सांगितली. नाही आम्हाला विठ्ठल म्हणता येत नाही, आमची जीभ जड आहे, नाही का? आमच्या लहानपणी जन्माला आल्यावर आजीने मध्येच चाटवलं नाही आम्हाला, त्याच्यामुळे आमची जीभ जड आली. तो कोबरा म्हणतात नको म्हणू, जा 2 अक्षर म्हण. राम राम 2 अक्षरी, राम राम 2 अक्षरी, सुलभ आणि सोपारी, सुलभ आणि सोपारी, जागा मागील पहारी, जागा मागील पहारी, शेवटची गोड ते खरेदार. रामकृष्ण वासुदेवा, जानवी जनासी वाजविक पळिया, टाळ घागऱ्या घोषगा. रामकृष्ण वासुदेवा, शेवटचे गोड खरेगा. रामकृष्ण वासुदेवा, जानवी जनासी वाजविक पळेगा, टाळ घागऱ्या घोषेगा. रामकृष्ण वासुदेवा, राम राम 2 अक्षरी, राम राम 2 अक्षरे, राम राम 2 अक्षरी, राम 2 अक्षरी, सुलभ आणि सोपारी, सुलभ आणि सोपारे, सुलभ आणि सोपारे, सुलभ आणि सोपारे, जागा मागील पहारी, जागा मागेल्या पहारे, जागा मागील पहारी, जागा मागेली पहारे, शेवटची गोड ते खरे, शेवटचे गोड खरे, शेवटची गोड ते खरे, शेवटचे गोड खरे, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा.
दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागील पहारे शेवटची गोड तेची खरे गा. या न्यायाने या महिन्यामध्ये भगवत नाम चिंतनाला अति महत्व आणि त्या अनुषंगाने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ह्या महिन्यामध्ये विशेष असे अनुष्ठान सांगितले गेले. कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण करतं, कोणी एकनाथ महाराजांच्या भागवताचं करतं, कोणी नामदेवाच्या अभंगाचं गाथ्याचं करतं, कोणी तुकोबारांच्या गाथ्याचं करतं. मात्र नामचिंतनाला महत्व जास्त. का दिलं महत्व? सांप्रत कलियुगाचा जर का काळ पाहिला तर ह्या युगामध्ये भगवत भक्तीशिवाय दुसरा कुठला तरणोपाय या जीवाला नाही. ह्या युगाचा विचार केला कृत त्रेत द्वापार आणि कली 4 युगाची चौकडी असलेली. व्यासांनी श्रीमद भागवतामध्ये 4ही युगामध्ये उपासना मार्ग वेगळे वेगळे सांगितले. कृतयध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मकही द्वापारे परिचर्यायाम कलोत्तत हरी कीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान नावाचं साधन सांगितलं. कृतयध्यायते विष्णू का ध्यान सांगितलं? युग परत्वे साधन बदलत गेली. त्याचं कारण काय? युग परत्वे मानवी शरीरही बदललं आणि माणसाचं आयुष्यही बदललं. कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य लाखो हजारो कोट्यवधी वर्ष आयुष्य होत. नामदेवांनी ज्या वेळेस शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा घेतली ती कुठे घेतली? चंद्रभागे तिरी ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. चंद्रभागेच्या तीरावर नामदेवराय बसले असताना काही लोकांचं बोल नका काही लोकांचं टोळकं बसलं होतं आणि ते गप्पा मारत बसले असताना त्यांचा विषय होता, अरे कुणी वाल्मिक नावाचा कोळी जातीतला जन्माला आलेला, पण त्यांनी भगवत भक्ती करून रामायण लिहिलं. किती लिहिलं? शतकोटी 100 कोट श्लोक तयार केले. आणि ही गोष्ट नामदेवाच्या कानावर जाता जाता पडली. नामदेवांना वाईट वाटलं. अरे 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 वाल्मिकांनी शतकोटी ग्रंथ केले ना आम्ही व्यर्थ मी आयुष्य गमाविले. आतापर्यंत व्यर्थ जगलो, व्यर्थ उपासना केली, व्यर्थ भक्ती केली. तिथंच चंद्रभागेतलं पाणी हातावर घेतलं, पुंडलिकराय समोर गेले आणि संकल्प केला, शतकोटी तुझे करीना भंग. पुंडलिकराय पुढे संकल्प केला आणि थेट रावळात गेले आणि देवाला सांगितलं, देवा मी आत्ता चंद्रभागेच्या ठिकाणी अशा अशा गोष्टी ऐकल्या, मला ते अनावर झालं. मी आत्तापर्यंत 80 वर्ष आयुष्य असलेलं माझं 40 ओलांडली, मी माझं निम्म आयुष्य संपलेलं आहे. आता निम्म तुझ्या कारणाला लावण्याकरता म्हणून शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा मी करून आलोय. आता माझा पण पूर्ण करण्याचं काम तुझं. नामा म्हणे जरी न होता संपूर्ण जीवा उतरी न तुझं पुढे. देवाला सांगितलं आणि गेले निघून. ही प्रतिज्ञा कोणी केली? नामदेवांनी केली. सांगितलं देवाला आणि गेले जाऊन. आता तुझं बघ म्हणले काय असेल ते. मग नामदेवराय गेले निघून आणि देवाला काळजी वाटली. देवाने अष्टाक्षरी मंत्र जपला. कुठला? काय करू कसं करू, काय करू कसं करू. चंद्रभागेच्या ठिकाणी आले वाळवंटात आणि अशी हाताची घडी घेतली, उगा इकडे जायचं, काय करू कसं करू, काय करू कसं करू. चिंता वाटू लागली देवाला. अरे वाल्मिकाचा काळ कोणता होता, आता सांप्रत कलियुग आहे. नामदेवाला घेतलं बोलून, अरे नामदेवा तू प्रतिज्ञा केली खरी, पण त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. माझा मुद्दा येत आहे. कृतयुगामध्ये आयुष्य माणसाचं कोट्यावधी वर्षाचं होतं. नामदेवाचा एक अभंग आहे का, किती अरे अरे मना सोस करसी किती,
हे तव वायाची धनसंपत्ती. यात नामदोऱ्यांनी एकेकाची यादीच काढली. त्या मनाला उपदेश करताना म्हणतात, अरे मना, अरे तू सोस म्हणजे हाव किती करशील रे, किती हाव करशील. तुकोबाराचं एक वाक्य बघा, काय मन नाही धरीत आवडी आणि प्रारब्धे जोडी त्याची खरे. मनाला काय आवडत नाही हो, सगळंच आवडतं. किती आवडतं, किती आवडतं. दुसऱ्याचं घर बघितलं की असं वाटतं आपलं बी असंच असावं. दुसऱ्याची गाडी बघितली की वाटतं आपली अशीच असावी. दुसऱ्याचा मोबाईल बघितलं की वाटतं आपला असाच असावा. जरा थांबलो असतो 2 दिवस तर बरं झालं असतं, दुसरा मोबाईल मिळाला असता ना का चांगल्या कंपनीचा. दुसऱ्याचं बघितल्यानंतर मनाला वाटतं आपलं असंच असावं. काय मन नाही धरीत आवडी, मनाला काय आवडत नाही, सगळं आवडतं. पण प्रारब्धे जोडी, हे महत्वाचं आहे. प्रारब्धात जेवढं आहे तेवढंच मिळतं. जैसा जैसा असेल भोग, जैसा जैसा असेल भोग, जैसा असेल असेल भोग, जैसा जैसा असेल भोग, जैसा जैसा असेल भोग, जैसा जैसा असेल भोग, जैसा तैसा असेल भोग, जैसा तैसा असेल भोग, तैसा तैसा घडेल योग, तैसा 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 घडेल योग, चरण सोडी सर्वाता चरणाला सोडे सर्वाता. भोग जैसा भोग, जैसा तैसा असेल भोग, जैसा जैसा 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 असेल भोग, जैसा तैसा असेल भोग, जैसा तैसा असेल भोग, तैसा तैसा घडेल भोग, तैसा तैसा घडेल योग, चढल गोडे सर्वता, चढल गोडे सर्वता, जैसा तैसा तैसा घडेल योग, तैसा तैसा घडेल योग, भोग असेल भोग, जैसा जैसा असेल भोग, तैसा तैसा घडेल योग. मनाला सगळं आवडतं, पण प्रारब्धात असेल तेच मिळतं ना. त्या युगामध्ये आयुष्य माणसाला कोट्यावधी वर्षाचं आयुष्य असलेलं माणसाचा प्राण माणसाच्या अस्थिमध्ये राहत होता, अस्थिमय प्राण होता. कृतयुगामध्ये माणसं जेवढ्या वर्ष जगण्याचं कारण काय होतं, आपला प्राण आपल्या शरीरात अस्थित राहत होता, हाडामध्ये राहत होता. शरीराचा विचार केला तर शरीरातला सगळ्यात टणक भाग कोणता असेल तर ते अस्थि. माणूस मेल्यावर जाळतात आमच्याकडे, तुमच्याकडे जाळतात ना. आणि 3रा दिवस असतो, कशा करता असतो, त्याला आवडणारे पदार्थ खाऊ घालायला का पाहुण्याला काय काम नाही म्हणून आपलं यायला.
राहिलं पहिल्या दिवशी, चला तिसऱ्याला म्हणून. तिसरा दिवसाचा जो विधी आहे ना, तो विधी नाथांनी रामायणामध्ये सांगत असताना तिसऱ्या दिवसाचं कावळ्याचं काय महत्व नाही सांगितलं नाथांनी, 10व्या दिवशी सांगितलं. तुमच्याकडे दुसरा आहे काय? नाही ना, नाही आमच्याकडे तिसरा आहे. तुमच्याकडे किती असतो? तिसरा 10 दोन्ही चांगलं जवळ देतात मग उचलतात. आणि तिसरा तो विधी आहे, तो धरणी मातेच्या उपकारातून मुक्त होण्याकरता जायचं असतं. त्या पृथ्वीने आपल्याला, आपल्या घरातल्याला जे कोण गेलं असेल त्याला शेवटी सुद्धा जागा दिली, त्याच्यातनं उत्तीर्ण होण्याकरता जायचं असतं. पहिलं गेल्या गेल्या ती भूमी पवित्र करायची असते, गोमूत्र गोमय शिंपडायचं असतं, आणि मग शिंपल्यानंतर ते अस्थि गोळा करायचे असतं. आमच्याकडं 10 मन सरपण वापरतात, तुमच्याकडे किती वापरतात? 10 मन वापरतात ना. 10 मन सरपणात घालून त्या माणसाला जरी जाळलं तरी सुद्धा हाडं शिल्लक असतात तिथं, आणि ती उचलायची आणि गंगेला अर्पण करायचे असतात. एवढा शरीरातला टणक भाग असतो. काय? अस्थि. मग जसा अस्थि टणक आहे, अस्थिमध्ये प्राण असल्यामुळं माणसाचं आयुष्य तसंच होतं. माणसं हाडं झिजून झिजून मरत होते. आता नुसतंच म्हणतात आमची हाडं झिजली. आता हाडं कुणाची झिजत नाहीत, कोणाच्या हाडाचं काळीव होत नाही, कोणाच्या रक्ताचं पाणी होत नाही, नुसतं म्हणत असते. त्या काळात युगात, कृतयुगामध्ये हाडं अस्थिमय प्राण असल्यामुळं माणसं तेवढी जगत होती. जसं आयुष्य होतं तशी भगवत उपासना कठीण होती. कृतये ध्यायते विष्णू, ध्यान नावाचं साधन सांगितलं. ध्यान किती कठीण आहे, किती कठीण आहे. कलियुगातलं ध्यान वेगळं. तुमचं आमचं ध्यान म्हणजे नाम जपत आहे वैकरी आणि चित्त धावे विषयावरी. आमच्या हाताने जपमाळ चालू असते, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पण डोळे झाकले डोळ्यापुढे दुकानच दिसतंय. का ग अजून बाळू गेला ना, 9:30 वाजले, बाजारचा दिवस, दुकान का उघडणार? सकाळची भावनेच्या पारीला सकाळ झटका असतो असंच म्हणतात ना. मी शिंप्याचा म्हणून म्हणलं विठाला. लोकांचं काय आपलं सांगावं नाही का, लोकांचं काय सांगावं. आमचं ध्यान म्हणजे विषयावर चित्त असतं, मुखाने नामचिंतन असतं. तसं त्या युगात नव्हतं. ते ध्यान कठीणच आहे. कठीण असलेलं ध्यान सुद्धा लोक साध्य करून समाज आपला उद्धार करून घेत होता. कृतयुग संपलं, त्रेतायुग सुरू झालं. त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य जरा कमी आलं. का कमी आलं? जो प्राण आपल्या हाडामध्ये राहत होता तो अस्थिमय प्राण आमचा मांसामध्ये आला. हाडापेक्षा मांस जरा मऊ आहे, जरा लवकर खराब होतं. जसं प्राणतत्व बदललं तसं साधनही बदललं. त्रेतायाम यजतो मकई, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म सांगितलं. भगवंताची उपासना करत असताना यज्ञ यागादी कर्म करावं. यज्ञ यागादी कर्माची फलश्रुती म्हणून परमात्म्याने त्यांना दर्शन द्यावं. यज्ञ यागना करता लागणारी साधन सामुग्री त्या युगामध्ये उपलब्ध होती. तसे मंत्राचे उच्चार करणारे साधक त्या युगामध्ये उपलब्ध होते. त्या मंत्राच्या उच्चाराने त्या मंत्राच्या योगाने ती देवता प्रसन्न करता येत होती. आता मंत्राच्या उच्चाराने देवता प्रसन्न होत नाही. का होत नाही? तशी साधनच नाही. आमची जीभच काय म्हणतात त्याला, आमच्या आजोबा म्हणायचे शब्द, बोलू सांगू का? आमच्या आजोबा वैकुंठवासी श्री गुरु अण्णासाहेब, आम्ही अण्णा म्हणायचो त्यांना. ते सांगायचे ही जीभ आहे ना, ही जीभ शिंदळीची म्हणायची. का म्हणायचे? हिला सगळं घेऊ वाटतं पण नामचिंतन घेऊ वाटत नाही. हिच्या मुखाला सगळं येईल, काहीही बोलल, कितीही बोलल,
पण नामचिंतन घेऊ वाटत नाही. अगदी कीर्तनात बसल्यावर सुद्धा घेऊ वाटत नाही. म्हणजे जिभेची आपल्या उपासना संपली. एखाद्या मंत्राचं सिद्ध होत असताना आचरण पवित्र असावं लागतं, शुद्ध असावं लागतं. तेवढं आचरण त्या युगामध्ये घडत होतं, आता नाही घडत. ध्यान नावाचं साधन संपलं, यज्ञ यागादी कर्म आलं. यज्ञ यागादी कर्म करण्याकरता मंत्राचा उच्चार, मंत्राची सिद्धता, आचरण, लागणारी संपत्ती, लागणारं धन सगळं उपलब्ध होत होतं त्रेतायुगामध्ये. त्रेतायुग संपलं, द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये ध्यान यज्ञागादी कर्म बाजूला पडलं. का पडलं बाजूला? माणसाचं आयुष्य आणखीन कमी झालं. मनुष्याचा मासातला प्राण रक्तामध्ये आला. रक्त हे मासापेक्षा काय आहे? पातळ आहे. आणि माणसं आणखीन कमी जगू लागली. मग साधनही बदललं. माणसापाशी तेवढी सिद्धता होत नव्हती. मग साधन काय? द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये परिचर्या, देवाची पूजा अर्चा साधन सांगितलं. षोडशोपचारी, पंचोपचारी देवाची पूजा करा, अष्टोपचारी, द्वादशोक्ष उपचारी पूजा करावी. ती पूजा करत असताना मनापासून करावी. करावी ते पूजा मनीची उत्तम, जेणे नारायण संतोष पावे. पूजा करत असताना मनापासून करावी. नाहीतर जगाला दाखवण्याकरता म्हणून पूजा करू नये. सोवळं नेसायचं, अंगावर उपरणं घ्यायचं, देवा पुढं जायचं आणि पूजा करता करता नाही ती भलती बडबड करायची. जगाला प्रेम दिसे खरे जना आणि भिन्न अंतरी भावना. पूजा करत असताना मनापासून अगदी प्रसन्न मनाने पूजा करायची. तुकोबराय नवल करतात. नवल काय? नवल करतात, जी गवळ्याची पोरं अंगाला शेणाचा, गोमूत्राचा धुरट घाणवास येणारी, कधी आंघोळ न करणारी, कधी दात न घासणारी, फाटक्या चड्ड्या घालणारे, हाफ शर्ट घालणारे, तुटक्या बंड्या, डोंगणावर फाटलेली ठिगळ आलेली चड्ड्या, असली विद्रूप दिसणारे गवळ्याची पोरं. पण परमात्मा त्यांच्यामध्ये राहत होता. त्यांच्या सवगडी म्हणून त्यांच्याबरोबर खेळत होता. नुसता खेळायचा नाही, त्यांचं उष्ट खायचा. पाहता गोवळी खाय त्याची उष्टावळी. उष्ट वेगळं आणि उष्टावळी वेगळी. उष्ट म्हणजे प्रत्यक्ष मुखातलं आणि उष्टावळ म्हणजे खाता खाता ताटाच्या बाहेर पडलेलं. तसं देवाने गोळा करून खावं, उष्टावळी खावी. काय एवढं? कशा करता एवढं? गवळी याची ताकद रे. कोण पोरे चांगली? एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्ती. कशा करता? काय साधना केली ती गोपाळांनी? कोणती उपासना केली होती? तुकोबराय म्हणतात दुसरं काही केलं नव्हतं. त्यांनी देवाची पूजा केली होती. कोणती पूजा केली होती? मुखाने नामचिंतन त्याचं घेत होते. करती नामाचे चिंतन, गडी काढवाचे ध्यान
ते नामाचे चिंतन कर नामाचे चिंतन लागेन ते विठोजेन ते विठोबा ते मरे करती विठ ते ध्यान ते ध्यान ना नामाचे चिंतन कर नामाचे चिंतन हे चिंतन कलियुगामध्ये भगवंताच्या उपासना करत असताना भगवत प्राप्ती करता भगवत स्वरूपाच्या ज्ञानाकरता व्यासांनी सांगताना साधन सांगितलं हरिभक्ती कलोत हरिकीर्तना कलियुगा माझी करावे कीर्तन तेने ना नारायण भेटेल कुठे नका पाहू खरा हरिकथा विद्यावचिता सापडे नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे पापे धन्वंतरीची लगती साया जागा वनांतरा सुखे तो सुखे तो घरा नारायण कलियुगामध्ये भक्तीच एकमेव एक साधन असं आहे ते आपल्याला परमात्म्याच्या प्राप्ती करून घेण्याकरता सिद्ध आहे इतर कुठलीही साधन जर का आपण कलियुगामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर ते आपले साधन सफळ होणार नाही विफल होणार आहे ध्यान लावण्याकरता घरात बसावं लागतं का घरात बसून ध्यान लागतं का ज्ञानोबा सांगतात ध्यान लावायचं असं सुचोदेशे प्रतिष्ठाप्य मानस महात्मा नातृचिंतनाचे राजन कुशलकर अरे बाबा तुला जर का ध्यान लावायचं असेल घरात बसून होत नसतं त्याला सुचोदेशे पवित्र देशात जावं लागतं पवित्र देशात जाऊन तिथं राहून तिथं अनुष्ठान करावं लागतं योग साध्य करत असतं क्या कीजिए योग साध्य करत असताना योगाचे अष्टांग सांगितले नाही का यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा ध्यान आणि मग समाधी ध्यान नावाचं 6वं अंग आहे मग धारणा मग अशी समाधी समाधी अवस्था आहे ती समाधी अंग नाही यम म्हणजे काय नियम म्हणजे काय प्राणायाम म्हणजे काय प्रत्याहार म्हणजे काय यमाचे परत 4 अंग आहेत अहिंसा सत्य स्त्रिय ब्रह्मचर्य परिग्रह अहिंसेने राहणं कुठल्याही जीवाचा मत्सर न करायचा कोण्याही जीवाचा नाही मच्छर परमेश्वर अहिंसा सत्य वाचेने सत्यच बोलायचं असत्य बोलायचं नाही यमाचा अंग यम म्हणजे एक साधन आहे सत्य म्हणजे अहिंसा सत्य अस्तेय अस्तेय म्हणजे जगाविषयी कोणाविषयी मनामध्ये द्वेष ठेवायचा नाही मैत्रत्वादी राहायचं जनमित्र होई सकळाचा असेवन मोडावी न वाचा संगन करावा दुर्जनाचा तरी संताचा संतांना सांगा ब्रह्मचारी ब्रह्मचारी राहायचं कुठं राहायचं जाऊन सुचोदेशी आता शहरामध्ये गेले आता उन्हाळा चालू आहे ह्याला काय सध्या पीक कमी आहे पण थंडी आली की नाही शहरामध्ये पीक लई येतं कशाचं योगाचं ध्यानाचं जे शिकले सवड लोक असते भरमसाठ पगार असते एसी मध्ये बसून काम करायचं डिग्री सुटलेली असती
सारी माऊली अरे हे समजायची पण हे तिथं जाऊन बस झाडाखाली आता झाडाखाली बसून जर काही नाक दाबून श्वास प्राणायाम करायला लागला आणि ऑक्सिजन वाढला कार्बन डायऑक्साईड वाढला मग डिग्री कमी होईल का जास्त होईल वाढते अजून यम ब्रह्मचारी इथं नाही ते सुचव देश आहे तिकडं पवित्र देशात जायचं जिथं कसलाही प्रकारचं प्रदूषण नाही हवा शुद्ध आहे अशा ठिकाणी जाऊन साध्य करायचं सोपं का तुम्हाला आम्हाला हे? तुम्ही आम्ही प्रापंचिक लोकांना हे सोपं आहे का भगवंतानं सांगितलं अर्जुना कशाला मागायला लागतं या कशाला मागणी करतो तुम्ही सगळं सोडून दे मी सांगतो त्या मार्गांचं तमेव शरणं गच्छ सर्व भावे भारत तत्प्रसादा पराम शांती ध्यानं प्राप्स्यति शाश्वतम अरे तुला शाश्वत सुख देतो कशामुळे देतो काही करू नको फक्त मला शरण ये तमेव शरणं गच्छामि. कशात त्या ध्यानामध्ये योगाच्या मार्गात लागला नको जाऊ योग करून कोणाचा उद्धार झाला क्लेशोदित रस्ते श्याम वेताम संतती साम अभिरुपाई गतिरुक्रम देहवर बुद्धी योग करणं ध्यान लावणं म्हणजे शरीराला कष्ट होऊन घेणं शरीराला त्रास देणं शरीर शोषण शरीर शोषण पान म्हणा शरीर शोषण प्राण उडतो वायुचा उडतो वायुचा ब्रह्मानंदी मिळे ब्रह्मानंदी मिळे ओम नमो भगवते ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ओम देवा शरीर शोषण शरीर शोषण ऊर्ध्ववायुता शोषण करून भंग उदंड भगवते ओम नमो भगवते
ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. शरीर श्वसन प्राण निरोधन मनाचे खरं सांगू का हे असले प्रमाण आपण फडकतच म्हणाले दुसरं कोणाला येत नाही. आता आम्ही कीर्तन सांगितलं हे आमचं कोणाला हे आपणच म्हणाले ज्ञानोबा प्रमाणे आपल्याशिवाय दुसरं कोणाला जमणार नाही. शरीर शोषण प्राण निरोधन ऊर्जा शरीराला दिलं प्राण दिलं हे सगळा त्रास कलियुगामध्ये शक्य नाही. कलियुगामध्ये या वृत्तीचं साधने कलियुगी लाजवली कीर्तने. सगळे साधन कलियुगामध्ये कीर्तनाने लाजवली. नामदेवराय सांगतात अरे बाबा ज्या युगामध्ये जिथे साधनं करून जी अवस्था प्राप्त होत होती ती अवस्था कलियुगामध्ये भगवत नामचिंतनाने होती. नामाचा धारक विष्णू विष्णुरूप देख वैकुंठीचे सुख रुळे पाय. का हो महाराज नामचिंतनाने जर का भगवत स्वरूपाची प्राप्ती होत असेल मग त्या काळात नामदेवराय म्हणतात बाबा त्या काळात ती साधनं होती पण भगवत भक्तांनी त्या साधनाचा अंगीकार केला नाही. युगामध्ये प्रल्हाद नावाचे भक्त झाले. नामदेवरायांचा पहिला अवतार. नामदेवराय एका युगातले नाही 4 युगातले. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने. नामदेवराय कृतयुगामध्ये पहिला अवतार प्रल्हाद. राक्षस कुळात ज्या कुळामध्ये देवाचं नाव घ्यायचं नाही असा आदेश होता त्या हिरण्यकश्यपूच्या कुळात नामदेवराय प्रल्हाद या रूपाने अवतीर्ण झाले. नुसत्या अवतीर्ण झाले नाही भगवत भक्त कुठबी आणि कधीही अवतीर्ण होऊ द्या तैसी दशेची वाट न पाहता वैशेच्या गावानं येता बालपणी सर्वज्ञता वरित आहे. प्रल्हादाला परमात्म्याने दर्शन दिलं तेव्हा वय वर्ष किती होत 5 वर्षाचं वय होतं. काय साधना केली ती प्रल्हादाने. कुठे गेलता ध्यान लावायला कुठे योग साध्य करायला गेलता. किती महाराज त्या प्रल्हादाला मारण्याकरता हिरण्यकश्यपूने आतोनात प्रयत्न केले. किती प्रयत्न केले. प्रल्हादाला अग्नीत बसवलं. तिची ती बहीण असलेली होलिका तिला वरदान होतं की अग्नी तिला शंकराने वरदान दिलं होतं की तुला अग्नीत भस्म करणार नाही जाळणार नाही. ती होलिका म्हणली असं कर दादा मला बसव चितरच. त्या चितेर मी बसते म्हणली आणि माझ्या मांडीवर दे म्हणली तुझ्या पोराला प्रल्हादाला आणि दे म्हणली पिटवून. तुझं पोरगा जळून जाईल आणि मी येईल म्हणली बाहेर. त्या होलिकेने सांगितल्याप्रमाणे चितार रचली. चितार रचून ती होलिका मांडी घालून बसली. ठरल्याप्रमाणे प्रल्हादीला मांडीवर दिलं. ठरल्याप्रमाणे चिता अग्नी दिला पण परिणाम असा झाला अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद हृदयी गोविंद मनोनिया. भगवत नामचिंतनाचा अट्टहास असल्यामुळं ज्या होलिकेला वरदान होतं ती गेली जळून आणि प्रल्हाद आला पळून. प्रल्हाद महाराज बाहेर पडले अग्नी जळली नाही. नंतर ना कडेलोट करण्याचा प्रयत्न केला. मांस दिला हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला. विषप्राशन करण्याकरता कयादूकड दिलं. ज्या आईने 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं त्या आईच्या हातात ग्लास दिला भरून दुधाचा नाही विषाचा. सांगितलं पास तुझ्या पोराला माझी आज्ञा ऐकत नाही. त्या कयादूनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आईला प्रल्हादाला. प्रल्हाद असं करू नको बाबाच्या मनाविरोधात जाऊ नको. अरे बाबाच्या हातात मागच आहे. प्रल्हादाने सांगितलं आई बाबा जे करतात ते धादांत खोटा आहे. ह्याच्यामध्ये त्यांचं अधपतन आहे. मी जी भगवत भक्ती करते तोच परमात्मा मला एक तारणार दुसरं कोणी तारणार नाही. तारो बाला पांडुरंग पाव भिजवून येते. शेवटी प्रास्कन करण्याकरता दिलं पिलं प्रल्हादाने. प्रल्हाद रक्षिला अग्नीत जळात
विषाचे अमृत तुझ्या नामी, विषाचं अमृत झालं. चिडला हिरण्यकश्यप, चिडला महाराज. का रे म्हणजे एवढं 5 वर्षाचा आहे, तू ज्या देवाचं नाव घेतोय, तुला मारण्याकरता प्रयत्न करतोय, मरता मरणा म्हणले. सांग रे म्हणले तुझा देव कुठं नाही, सांग बर. त्याला बघतोच म्हणले त्या नारायणाला. नारायणाला तुझ्या देवाला पाहतो म्हणल्याबरोबर प्रल्हादानं सांगितलं, बाबा तो कुठं आहे काय विचारताय म्हणले. कुठं नाही ती विचारा. तो नाही आईसा ठाव, उरला असे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे आकाश. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति ब्रह्मयन् सर्वभूतानि. पुढं काय हा 18वा देत. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति ब्रह्मयन् सर्वभूतानि यंत्र विठाला विठाला. मला आठवण आलं. ईश्वर सर्वभूतानां, तो नाही कुठे सांगा. तो नाही आईसा ठाव, उरला असे कवन, असं ठिकाण आहे का? मग तो हिरण्यकश्यप घाबरला, क्रोधाग्नीने लाल झालेला. विचारलं खांबात आहे का? मग हो आहे. हिरण्यकश्यपच्या खांबाला, मंडपाला, राजसभेला 80,000 खांब होते. तो केवढा असेल मंडप विचार करा. आणि त्या रागाच्या भरात दुर्जन तोलात मारी खांबावरी, स्तंभी नरहरी प्रगटाला. खांबावर लात मारल्याबरोबर परमात्मा खांबातून प्रगट झाले. जसं त्या हिरण्यकश्यपूला वरदान दिलतं की तुला सजीवाकडून मृत्यू नाही, निर्जीवाकडून नाही, मानवाकडून नाही, दानवाकडून नाही, पशुकडून नाही, पशुकिन नाही, दिवसा नाही, रात्र नाही, आत नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, सगळ्या ह्याच्यातून सुटका काढत काढत देवानी नारसिंह रूप प्रकट केलं. सगळं शरीर मानवाचं, वरचं शिर सिंहाचं. दड मानव नाही, दड दानव नाही, वर नाही, खाली नाही. देवाने मांडूर घातला. दिवसा नाही, रात्री नाही, 3 सांजची वेळ गाठली. 3 सांज म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतरनं काही वेळ प्रकाश शिल्लक असतो, संधी म्हणतात त्याला. ती संधी काल देवाने गाठला. त्या वेळेला त्याला आणलं. अगोदर घनघोर युद्ध झालं दोघांचं, आणि मग रागाच्या भरात देवाने त्याला नखाने फाडला. फाडल्यानंतरनं परमात्म्यावर सगळ्या देवांनी पुष्पवृष्टी केली, त्याची स्तुती केली, त्याला आरती केली, ओवाळलं. पण परमात्मा काय शांत होत नव्हता. देवाचा तो आवेश अवतार आहे. देवाचे अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्ण असे 6 प्रकाराने परमात्मा उत्तीर्ण होत असतो. त्यातला आवेश अवतार असलेला नरसिंह परमात्मा गुरु 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 करत सगळ्या मनपात फिरू लागले. जेव्हा रागात गेलेली स्वारी सगळीकडे फिरत होती, सगळ्या देवाला चिंता पडली. आता शांत होईल, मग शांत होईल, आता शांत होईल, कधी शांत होईल. सगळ्यांनी प्रयत्न केला देवाला शांत करण्यात, पण परमात्मा काय शांत होईना. शेवटी सगळे देवाने ब्रह्मदेवाला विचारलं कसं करायचं. ब्रह्मदेव म्हणला माझ्या बापाचं वर्म माहिती म्हणला मला. काय आमच्या आईला पुढं आणा म्हणला. मनुष्य किती बी रागात जाऊ द्या, बायकोला बघितल्यावर माझं तर असं आहे, तुमचं कसं माहित नाही. खरं आहे ते सांगावं, कंबर बांधून खोटं काय बोलावं नाही का. किती बी रागात असू द्या मनुष्य, पण पत्नीला बघितलं की घाबरतो, शांत होतो. लक्ष्मी मातेला मोठा अहंकार झाला. मोठी 9वारी लुगडं, चांगली पैठणी नेसली, चांगले दागदागिने घातले, हातात सुवर्णाचं ताट घेतलं, दिवे घेतले, सगळं आरती करण्याकरता म्हणून आली खरी. आणि देवाचा तो नुसता आवाजच कानावर पडला, गुर 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 गुर. ए बाबा म्हणले आपलं काम नाही बाबा म्हणली, तुमचा देव आणि तुम्ही बघून घ्या म्हणले, आता कसं करायचं. मग ब्रह्मदेवानं सांगितलं ज्याच्या करता अवतीर झालाय त्याला करा म्हणले. पुढं राहिला आपला गेला तर देवाचाच म्हणले. प्रल्हादाला पुढं केलं, आणि प्रल्हादाला जेव्हा परमात्म्याने पाहिलं तेव्हा परमात्मा एकदम शांत झाला. आणि प्रल्हादाला काकत घेतलं, उचलून घेतला कडेवरी. भक्त सुखे निवाला, भक्त सुखे निवाला, भक्त सुखे निवाला.
उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला भक्ती सुखे निवाला भक्ती सुखे निवाला नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारी प्रल्हाद उच्चारे नाम प्रल्हाद उच्चारे दया सोडवी नर हरी दया सोडवी नर हरी तया सोडवी नर हरी तया सोडवी नर हरी उचलली घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला नाम बरवया बरवंत नाम बरवया बरवंत भक्ती सुखे निवाला नाम बरवया बरवंत नाम बरवया बरवंत नाम प्रल्हाद उच्चारी तया सोड दया सोडवी नरहारी उचलून घेतला कडेवरीन भक्त सुखे निवाला निवाला म्हणजे शांत झाला जसं वासराला गाय चाटती तसा परमात्मा त्याला चाटू लागला आणि शांत झाल्यावर मग प्रल्हादाने विचारलं देवा एवढा राग चांगलाय का म्हणजे परमात्म्याने उत्तर गोड दिलं परमात्मा सांगतो प्रल्हादा त्याच्या मी रागाच्या भरात गुरगुर करत नव्हतो मला काळजी वाटत होती आमचं आणि हिरण्यकश्यपचं युद्ध चालू असताना यदा कदाचित तू लहान आहे तुला जर का तुझ्या वडिलाविषयी प्रेम जागृत झालं आणि तू मधी पडला काय आणि आमच्या दोघांच्या झटापटीमध्ये यदा कदाचित तुला कुठं दगा फटका बसला काय हे मला समजणं जोपर्यंत तू माझ्यासमोर दिसत नव्हता तोपर्यंत माझा राग शांत होत नव्हता म्हणून मी राग करत होतो काय साधना केली ती प्रल्हादाने भगवत नामचिंतनाचा अट्टास केला वेळोवेळा पारायण नारायण हे करी तेच नामदेवराय पुन्हा कृतत्रयुगामध्ये अंगद या रूपाने वानर वेशामध्ये प्रगट झाले काय उपासना केली कुठलं यज्ञ एखादी कर्म करायला गेले होते ज्ञानोबरा गोड बोलतात ज्ञानोबारांनी यादीच केली श्रवणे कीर्तने झाली ती पावन सनकादिक जाण परमभक्त झाली ते विश्रांती याचका सखळा जीवी जीवन कळा श्री मूर्ती अरे कुणाचा उद्धार झाला कुणाला विश्रांती मिळाली अख्खी यादी दिली पादसेवेने आक्रूर झाला ब्रह्मरूप प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे शेवट ज्ञानोबराय सांगतात अरे झाडाचा पाला खाणारे पाहुणे झाडे वरबाळूनी पाला खाऊनी विठ्ठल आळवावे पशुयुनी पण त्या पशुयुनीमध्ये अनंत भक्त राशी तरले ते वानर शेवट महत्वाचं ज्ञानदेवा घर चिदानंदी या शब्दाचा अर्थ परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले कशामुळे झाले कीर्तन भक्तीमुळे झाले श्रवण भक्तीमुळे झाले तेच नामदेवराय पुढे उद्धव या रूपाने प्रगट झाले त्याही अवतारात नामदेवराने कुठली पूजा अर्चा करत बसले होते नाही नामदेवराय त्याही युगामध्ये भगवत भक्तीचाच अट्टाहास केला इतका अट्टाहास की सगळ्या यादव कुळाचा नाश केला पण उद्धवाला मागं ठेवलं नुसतं मागं ठेवलं नाही स्वतः जवळचं असलेलं गुह्य ज्ञान चतुश्लोकी भागवत ते उद्धवाला दिलं जगत उद्धारासाठी मग ते उद्धवाने त्याचा प्रसार केला तेच नामदेवराय कलियुगामध्ये नामदेवराय या रूपाने प्रगट झाले नामदेवराय सांगतात आम्ही अनंत भक्त अवतारामध्ये मागे भवता जन्मी हेच करीत आलो आम्ही भवताप श्रमी दुःखे पिडलेली कशामुळे केलं गरजो हरीचे पवाडे हे त्यांचं साधन आहे गरजो हरीचे पवाडे मिळवू वैष्णव बागडे पाजर रोकडे काढू पाषाणामध्ये आता आम्ही त्याही युगात केलं याही युगात भगवत भक्तीच करणार का करणार तर ही भगवत भक्ती सामान्य नाही ही भक्ती ज्याने अंगीकार केलेला आहे त्या भक्तीच्या योगाने त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही नामाचा धारक विष्णू रूप देख वैकुंठीचे सुकरुळे पायी
निराकार देवाकार असे आला भक्ती पै स्थापिला नाम मात्रे. तुमचं घड्याळ 5 मिनिटं पुढे आणि माझं माग आहे, त्याच्यात फरक पडा झाला. सांगायचं असं बोला की. हा ना. नामाचा धारक विष्णू रूप देख वैकुंठीचे सो करुळे पायी. नामधारक सांगतात नामधारक सामान्य नसतो. नामधारक हा भगवंतासारखाच भगवंताच्याच रूपाला प्रकट प्राप्त झालेला असतात. विष्णू रूपच असतात. कशावरनं? वैकुंठीचे सुकरुळे पायी. त्याच्या चरणावर वैकुंठाचं सुख लोळण घेतं. जसं परमात्म्याच्या ठिकाणी वैकुंठाचं सुख आहे. तुकोबरा देवाला सांगतात नको आम्हाला, जा नको वैकुंठीचा वास. असे येत सुखानाश अद्भुत हा रस. कथा काळी वैकुंठ पोपट जुनाट झोपडी नको आडाआडी. आमचे मोठे बाबा एक अर्थ सांगायचे, पंढरीचा वार करी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणजे काय? त्यांना मोक्ष प्राप्त होतो असंच ना. पंढरीची वारी केल्यावर मोक्ष मिळतो असंच ना. तसं नाही. अधिकारी म्हणजे मालक. आपण उचलून दुसऱ्याला देण्याची ताकद ज्यांच्या हातात आहे मोक्ष, ते पंढरीचा वार. वैकुंठीचे सुख रुळे पाही. त्यांच्या चरणावर वैकुंठातलं सुकर चरण लोळण घेत. हाच परमात्मा नामधारकामुळं निराकार देव आकार असे आला भक्ती पै स्थापिला नामरूपा. हा परमात्मा निराकार असलेला निर्गुण निराकार परमात्मा. पण या भगवत भक्तांनी आणि याला रूपा बळेन करून खळे हरिदासी. त्याला मूर्ती रूपाला आणलं, त्याला सगुण साकार केलं. नुसतं सगुण साकार केलं नाही, विटेवर उभा केलं नाही का. त्याला विटेवर उभा करून तू स्वामी मी सेवक उंच पद नीच एक ऐसे करावे कौतुक नको करू खंडना. देवाला तुकोबराय म्हणतात, देवा आम्हाला तुझ्याकडनं काही अपेक्षा नाही. तू आमचा स्वामी असावा, आम्ही तुझे सेवक असावे. आम्ही गळ्यामध्ये एक विणा घ्यावा, हातात चिपळ्या घ्याव्या, टाळ घ्याव्या, तुझ्या पुढं थैतया थैतया भजन करून नाचावं आणि तू आमच्या भजनामध्ये तल्लीन होऊन आमच्या भजनामध्ये रंगून जावं. नामदेवाच्या जीवनातला गोड इतिहास आता सांगत बसत नाही. दिवाळीचा सण आला आणि दिवाळीच्या सणाला नामदेवराय विटेवर उभा. नामदेवराला देवाने विटेवर उभा केलं. आपण नामदेवराच्या घरी गेले आणि जेव्हा पुन्हा परत आले नामदेवराय देव नामदेवराला म्हणतात, नामदेव उतर आता खाली, मला विटेवर उभा राहू दे. नामदेवराय म्हणले, अरे खुर्ची करता लोक प्राण देतात आणायचा मिळेल सोडतो काय म्हणल्या. आणि नामदेवा तसं नाही, हे विटेचं अवघड आहे. हो मला सगळं माहिती आहे म्हणले. अंगावर जबाबदारी पडली की मनुष्य शहाणा होत असतो नाही का. काय तुकोबाराचं वाक्य आहे, जया श्री कारभार बुद्धी सार्थयाची. अंगावर जबाबदारी पडली की मनुष्य आपोआप शहाणा होतो. ती पूर्वी म्हणायचे लग्न लावून द्या, आता आधीच सगळं होतंय, काय राहिलं आता लग्नाचं. देवाने सांगितलं, देवाची चेष्टा केली नामदेवरायने. पण प्रत्यक्ष नामदेवराय जेव्हा खाली उतरले देवाला म्हणतात, कशाला आम्हाला तुझ्या पदाचे अभिशास. अरे आम्ही भक्त आहेत, नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा. आम्ही भक्त आहेत, आम्ही विष्णुदासी सांडिली वासना. तुम्ही नारायणा कुळवाले. आम्हाला दुसरे कशाची अपेक्षा नाही, फक्त भक्ती हीच आमच्याकडनं घडावी एवढीच अपेक्षा. नामाचा धारक निराकार देव आकार असे आला भक्ती पै स्थापिला नाम रूपान. हे भगवत भक्त भक्तीच्या बळावर निराकार परमात्म्याला आकाराला आणतात, उकाराला आणतात, त्याला नाव देतात, त्याला उभा करतात विटेवर. नाम मंत्र बीज जोवरी नाही जया तोवरी केशवतया प्राप्त नाही. नामदेवराय सांगतात, जोपर्यंत नाममंत्राचा आपण उच्चार करत नाही, नामाचा म्हणजे भक्तीचा आपण अंगीकार करत नाही, तोपर्यंत परमात्मा आपल्याला प्राप्त होणार. काय असतं, काही लोकांना सवय असते उगा काहीतरी आपलं अनेक बुद्धीचे तरंग
क्षणोक्षणा पालटते रंग धरू जाता संग तव तो होय बाधक अनेक बुद्धीची तरंग. हा आणि भगवत नामाने असं कस काय आमची काय ब्रह्मरूप होईल. नाथ महाराज म्हणतात बाबा निर्गुणी पावले सगुणी बसता आणि विकल्प धरिता जीवा जडे. जीवा जडे निर्गुणी पावले सगुणी बसता. भगवत नाम कसलं दिसत नाही पण त्याचा अंगीकार केल्यानंतर परमात्माच्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तुझं सगुणी म्हणो की निर्गुणी रे. सगुण निर्गुणी एकू काळे माऊलींचं आवडतं प्रमाण कोणतं. बाप रुक्मादेवी वरू सगुण निर्गुण रूप विटेवरी आद्रकर फडाचा प्राण ही प्रमाण. म्हणजे ही प्रमाण झालं नाही असं त्यांचं कीर्तनच होत नाही. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदिले. अरे सगळं तुझ्यापासूनच आहे. सगुण बी तूच आहे निर्गुण बी तूच आहे गुणातीत बी तूच आहे नाही का. नाम मंत्र बीज नाही जोवरी जया तोवरी केशव तया प्राप्त नाही. नामा म्हणे नाम केशव केवळ जनती प्रेम हरिभक्ती. परमात्मा म्हणजेच नाम आणि नाम म्हणजेच परमात्मा. बीज आणि फळ हरीचे नाम सकल पुण्य सकल धर्म सकला कळाचे हे वर्म आणि निवारी श्राम सकल ही. सगळ्या दुःखातून मुक्त करण्याकरता कलियुगामध्ये एकमात्र जर का पर्याय कोणता असेल तर ती भगवत भक्ती. आणि त्या भक्तीचा अंगीकार केल्यानंतर मग मात्र परमात्मा आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून देतो. ज्ञानेश्वर Oh,